निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 9890315050। लाडक्या बहिणींना धक्का देऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न, संगमनेर येथील युनियन बँकेच्या कर्मचाऱ्याचा प्रताप। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा झालेत, तर काही महिलांचे कागदपत्रांची पूर्तता करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। ज्या महिलांचे कागदपत्र अपूर्ण आहेत त्यांनी संगमनेर येथील युनियन बँकेत मोठी गर्दी केली होती। बँकेच्या एका कर्मचाऱ्याने महिलांना धक्का देत बँक बंद झाली असं म्हणत बाजूला केल्यानं संतप्त महिला आक्रमक झाल्याचं बघायला मिळालंय। 31 जुलैपूर्वी ज्यांनी अर्ज दाखल केलेत अशा महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। त्या लाभार्थ्यांना जून आणि जुलै महिन्याचे मिळून 3000 रुपये मिळाले देखील आहेत। ज्या महिलांनी यानंतर अर्ज भरले तर त्यांना 17 ऑगस्ट रोजी या योजनेतील पैसे जमा होतील असं सरकारनं स्पष्ट केलं होतं। यापूर्वी या योजनेतील 1 रुपया ट्रायल म्हणून महिलांच्या खात्यात जमा देखील झाले होते। त्यानंतर आता आणखी एका टप्प्यात राज्यभरातील महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले आहेत। उर्वरित लाभार्थ्यांना देखील पैसे लवकर जमा होतील। लाभार्थ्यांचा बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे, हे सरकारकडून स्पष्ट देखील करण्यात आलंय। त्यातच संगमनेर येथील युनियन बँकेतही शहरातील व ग्रामीण भागातील महिलांनी तोबा गर्दी केली होती। दुपारी 4 वाजता बँकेचं कामकाज बंद झाल्याचं सांगत एका कर्मचाऱ्यानं महिलांना चक्क धक्का देत बाहेर काढले। संतप्त झालेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष शरद गोरडे यांना फोन करून माहिती दिली असता त्यांनी इतर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जात बँकेच्या व्यवस्थापकांशी चर्चा केली। त्या कर्मचाऱ्याने आणि व्यवस्थापकाने महिलांची माफी देखील मागितली आहे आणि दुसऱ्या दिवसापासून महिलांसाठी 2 टेबल लावून लाडक्या बहिणींचे अर्ज पूर्ण करून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल अशी सुविधा देण्याचं आश्वासन दिलंय। त्यानंतर बँकेच्या परिसरात आक्रमक झालेल्या महिलांना मात्र आता दिलासा मिळालाय। राजसत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर।